त्यांनी रेखाटलेली आपण पाठीमागच्या व्हिडिओपासून पाहत आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला आपण लेखक परिचय पाहिला, त्यानंतर मामू ही व्यक्तिरेखा। मग मामूची व्यक्तिरेखा रेखाटत असताना लेखक सांगतात की हा मामू शाळेमध्ये शिपाई आहे, परंतु त्याला तो शिपाई असला तरी त्याची खंत नाही, तो अतिशय प्रामाणिकपणे त्याचं काम करत आहे। त्याचबरोबर ह्या मामूनी 2 राज्य बघितलेले आहेत, एक संस्थांचं राज्य पाहिलेलं आहे आणि दुसरं लोकशाहीचं। तर याच्यामध्ये तो राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये संस्थानामध्ये रुजू झाला, तिथं अतिशय इमानी मनानं त्यानं चाकरी केलेली आहे आणि जेव्हा संस्थानं खालसा झाली त्यावेळी तो इथल्या शाळेत शिपाई म्हणून रुजू झाला। परंतु तो शाळेत जरी शिपाई असला तरी बाहेर मात्र त्याची अनेक रूपं पाहायला मिळतात, कधी मौलवी, कधी व्यापारी, कधी उस्ताद, तर कधी उर्दूची शिकवण घेणारा शिक्षक, म्हणजे अशी अनेक रूपं लेखक म्हणतात मी त्याची पाहिलेली आहेत। आणि माणुसकी म्हणजे हा मामू जो आहे तो म्हणजे त्याची माणुसकी इतकी मोठी आहे, म्हणजे त्याच्याजवळ इतकी माणुसकी आहे की त्याच्यामुळं त्याच्या कार्यक्रमामध्ये लेखक म्हणतात की आमदार आहेत, खासदार आहेत, मोठे मोठे लेखक आहेत, अशा अनेक प्रकारचे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, सगळ्या प्रकारचे लोक तिथं। आणि लेखक म्हणतात की मग मी तिथून म्हणजे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की धर्मापेक्षा माणूस मोठा असतो आणि माणसापेक्षा माणुसकी मोठी असते, आणि हा विचार घेऊन मी तिथून बाहेर पडलो। आणि लेखक म्हणतात पुढे बघा की शाबू हा शेवटचा बच्चा, मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला, चांगल्या गुणांनी SSC पास झाला। तो पास होताच मामूचं माझ्या मागं लकडं लागलं, सर शाबूला कुठंतरी चिकटवा, मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या, याला नोकरीत अडकवाल की हा संपला, जरा नीट धरा, काही अडलं नडलं मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो। बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला, पोराला कॉलेजात दाखल केलं। परवा मामूची बुडी आई अल्लाला प्यारी झाली, तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं। दुनियेत सारं मिळतं सर, पण आईची माया कुणाकडं नाही मिळायची, त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला। त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली। बघा लेखक म्हणतात की हा मामू अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा आणि त्याचा मुलगा शेवटचा छोटा मुलगा शाबू, मग तो लेखक म्हणतात की माझ्या हाताखाली, लेखक शिक्षक म्हणून ते शाळेमध्ये काम करतायत, आणि मग ते म्हणतात की तो माझ्या हाताखाली 10वीच्या वर्गामध्ये होता आणि त्यावेळी शाबू माझ्या पाठीमागं लागला, मामू माझ्या पाठीमागं लागला की आता ह्या शाबूला कुठेतरी चिकवा, म्हणजे कुठली तरी नोकरी मिळू द्या। परंतु लेखक म्हणतात की मी त्याला थोडंसं काय केलं, मामूंना समजावलं की आतापर्यंत तुमच्या घरातलं कोणी शिकलेलं नाही, याला थोडं शिकू द्या, म्हणजे तो चांगल्या नोकरीला लागेल, आणि आता जर तो इथं शिपाई वगैरे अशा नोकरीमध्ये अडकला की तो संपला। म्हणून मग मामूनी सुद्धा लेखकांनी सांगितलेला सल्ला ऐकलेला आहे आणि काळ बदलत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे हे मामूनं ओळखलं आणि त्याच्या मुलाला कॉलेजामध्ये दाखल केलं। त्यानंतर लेखक म्हणतात की त्यानंतर त्याची आई वारल्यानंतर लेखक मामूला भेटलेले आहेत, त्यावेळी मामू सांगतो की त्यावेळी लेखक म्हणतात की आईच्या आठवणीनं मामूच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं, आणि मग लेखक म्हणतात की मामू म्हणतो की दुनियेत सारं मिळतं पण आईची माया कुणाकडेही मिळाली नाही। बघा ना, खरंच आहे, आज कुठलीही वस्तू बाजारामध्ये जा तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु आई वडिलांचं जे प्रेम आहे ते तुम्हाला मिळणार नाही। मग लेखक म्हणतात की हे त्याचे बोल ऐकताना, म्हणजे हे आईविषयीचं बोलणं ऐकताना लेखक म्हणतात की तो मला त्याच्या शाबूसारखा आहे। म्हणजे बघा ना, आईचं म्हणजे आईची जी मुलं असतात ती कितीही मोठी जरी असली तरी आईला मात्र ती छोटीच वाटत असतात, आणि आईचं मुलांवरती असणारं प्रेम हे अगदी म्हणजे ह्या प्रेमाची कुठंही आपल्याला कुणाकडूनही असं प्रेम मिळणार नाही, असं प्रेम। आणि मग कितीही आईचा मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईला छोटाच असतो, आणि त्यामुळे लेखक म्हणतात की मला मामू त्या शाबूसारखा, बघा नातवंड असलेला मामू, म्हणजे किती वय झालं असेल तरी सुद्धा तो कसा वाटला, पोरवयाचा वाटला, आणि त्याच्या आईच्या मृत्यूनंतर मात्र शाळेला सुट्टी मिळालेली होती। हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे, इथलं रेकॉर्ड त्यामुळे अवाढव्य आहे। कुणी माजी विद्यार्थी येतो, 20-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो, मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो,
हाती दाखला पडलेला वाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. बघा, आता हे हायस्कूल फार जुनं, या जुन्या हायस्कूलमध्ये मामू शिपाई म्हणून रुजू झालेला आहे. मग कुणी काही कामासाठी रजिस्टर म्हणजे दाखला वगैरे लागायचा असेल तर तिथं येतो, परंतु मामूनं कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. कुठलंही असेल तर अगदी ते रजिस्टर अचूक शोधून काढून म्हणजे अचूक शोधून काढून त्याचं नाव शोधून त्याला हवं असणारं रेकॉर्ड असेल, दाखला असेल, हे सगळं तो अगदी व्यवस्थित पुरवतो. आणि त्यामुळंच हे बाक्या झालेले विद्यार्थी बघा, म्हणजे अगदी काहींना मुलं झालेली आहेत तर असे सुद्धा असणारे, परंतु पूर्वी त्या शाळेचे असणारे विद्यार्थी, मग ह्या विद्यार्थी सुद्धा मामूचा हात हातात घेतात. म्हणजे इतक्या प्रामाणिकपणे काम करणारा आणि त्या प्रामाणिकपणाची पोच म्हणून काय करतात, मामूला चहासाठी विनंती करतात. कशाला न ग, आत्ताच घेतलाय, कुठं हाय आता तुम्ही. मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. यमार सर भारी माणूस, केवढा आग होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. बघा, आणि मग चहाची विनंती केल्यानंतर तो म्हणतो, कशाला, मी आत्ताच घेतलेला आहे. परंतु आणि मग त्याची वास्तवपूस करायला सुरुवात करतो की तुम्ही आता कुठे असता, काय करता. आणि अशा ह्याच्यामध्ये विषय बदलून तो चहा टाळण्याचा प्रयत्न करतो, चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. परंतु जुने विद्यार्थी मात्र काय करतात की त्याला हाताला धरून ओढून चहा पिण्यासाठी आग्रहाने घेऊन जातात. आणि मग चहा पिता पिता जुन्या वेळच्या आठवणी निघतात. आणि मग मामू सांगतो की त्या काळचे शिक्षक, त्या काळचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये आणि आत्ताचे विद्यार्थी, आताचे शिक्षक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मग त्यावेळी तो म्हणतो की म्हणजे शिक्षकांच्या आठवणी निघतात त्यावेळेच्या, त्या विद्यार्थ्यांच्या वेळच्या. आणि मग मामू म्हणतो की यमार सर भारी माणूस, केवढा आग होता हायस्कूलचा. बघा, म्हणजे अशा कितीतरी शाळा आहेत की शिक्षकांच्यामुळे त्या प्रसिद्ध पावलेल्या आहेत. मग अशा पद्धतीनं मग तो म्हणतो की त्यावेळी हायस्कूलचा म्हणजे केवढा दरारा होता, किती नावलौकिक होता. आणि अशा पद्धतीनं त्या हरवलेल्या ज्या आठवणी आहेत तो मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळलं, रिक्षा आणून त्या पोराला घालून डॉक्टरांकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. बघा, लेखक म्हणतात की ही शाळा सरकारी असल्यामुळं इथं वेगवेगळ्या सर्टिफिकेट कोर्सच्या परीक्षा व्हायच्या. आणि ह्या परीक्षेच्या वेळी ते केंद्र असायचं आणि त्या केंद्राच्या मध्ये परीक्षेच्या वेळी मामू बुढा म्हणजे म्हातारा झालेला हा मामू अगदी पाखरागत म्हणजे पक्षागत हालचाली, इतक्या पटापट हालचाली करायचा. आणि मग तिथं नंबर टाकणं असेल, बाकडी व्यवस्थित लावणं असेल, वर्ग स्वच्छ करणं असेल, त्याचबरोबर परीक्षेसाठी उपलब्ध असणारे विद्यार्थी असतील त्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देणं, हे सगळं तो काम इतक्या उत्साहानं करतो आणि खूप प्रामाणिकपणे ते काम करत असतो. त्याचबरोबर कधी खेळताना, कधी स्पर्धेत, प्रार्थनेच्या वेळेला एखाद्या मुलाला चक्कर वगैरे येऊन तो पडला, त्या पोराला मग चक्कर येऊन पडला किंवा काही झालं तरी लगेच काय करतो तो, त्या मुलाला रिक्षा आणून त्याच्यामध्ये बसवून डॉक्टरांकडे घेऊन जातो. नुसतं डॉक्टरांकडे घेऊन जात नाही तर तो जात असताना त्या मुलाला अगदी आई जसं त्या मुलाला म्हणजे आई बघा मूल पडलं, त्याला लागलं तर कशा पद्धतीनं त्याच्या असे म्हणजे वर्तन करते, अगदी तशा पद्धतीनं त्याच्या मनातला तो घाबरलेला असेल तर त्याला धीर देणं असेल, त्याला समजावणं असेल. आणि हे सगळं तो इतक्या व्यवस्थित अगदी आईच्या मायेप्रमाणे तो करत असतो. आणि तो त्या विद्यार्थ्यांना समजावत असतो, घाबरू नको, ताट बस, काही सुद्धा झालेलं नाही तुला. म्हणजे हे इतकं म्हणजे त्या विद्यार्थ्यांशी त्याची इतकी अटॅचमेंट झालेली असते, इतकं म्हणजे त्या विद्यार्थ्यांशी तो इतका एकरूप झालेला असतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी मामूच्या हाताने इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसर चढतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो. बघा, ही राष्ट्रप्रेमाची भावना
देशप्रेमाची भावना. सगळ्यात महत्त्वाचं बघा की आपण हे सगळं कुठून शिकत असतो, म्हणजे आपल्या आई वडिलांविषयी प्रेम असणं, कुटुंबाविषयी प्रेम असणं, समाज म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून होत असते. आपल्या आई वडिलांविषयी प्रेम असणं, आपल्या भावंडांविषयी प्रेम असणं, त्या हळूहळू कुटुंबावरती प्रेम असणं, समाजावरती प्रेम असणं, आपल्या गावावरती, राज्यावरती आणि देशावरती. मग ही राष्ट्रप्रेमाची भावना आणि मग ही अशीच भावना लेखक म्हणतात की 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे हा ध्वज मामूने चढवलेला असतो आणि नंतर शाळेच्या 3ऱ्या मजल्याच्या माथ्यावरती हा जेव्हा तो वाऱ्यावर फडफडत राहतो त्यावेळी अगदी म्हणजे इतक्या ताटमानेने हा त्याला अभिवादन करतो आणि राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो. आणि केवढा तो राष्ट्राभिमान, केवढा तो देशाभिमान त्याच्या मनामध्ये पाहायला लेखक म्हणतात की पाहायला मिळतो. बघा पुढं, माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखवल होतो. राजी चहा केव्हा सांगितला? पाहुणा आश्चर्याने विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशारती बरकून कामं होतात आमची. बघा लेखक म्हणतात की मी तिथं म्हणजे शिक्षक आहे. मग माझ्याकडे एखादा बडा पाहुणा आला की फक्त मामूकडं बघायचं आणि मान डुलवायची. चहाची ऑर्डर मामू देणार आणि ही लोक म्हणजे आलेला पाहुणा बसेपर्यंत चहा हजर व्हायचा. त्यावेळी पाहुण्याला आश्चर्य वाटायचं आणि मग लगेच म्हणजे ते पाहुणे विचारायचे की इतक्या चहा, तर चहाची ऑर्डर सुद्धा सांगितलेली नाही, दिलेली नाही आणि इथंच बसलात, चहा सांगितलात केव्हा, असं आश्चर्याने त्यावेळी लेखक म्हणतात की ऐतिहासिक काळामध्ये वावरतो. म्हणजे ह्या मामूनं संस्थानाचं राज्य पाहिलेलं आहे लोकशाहीचं. मग संस्थानामध्ये म्हणजे लेखक म्हणतात की ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, म्हणजे हा मामू म्हणजे बघा ऐतिहासिक काळामध्ये म्हणजे पूर्वी अगदी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये बघा ना, अगदी म्हणजे इशाऱ्यांवरती सगळं चालायचं. म्हणजे वेगवेगळे आवाज काढणं, धोक्याची सूचना देणं, हे सगळं इशाऱ्यांवरती. मग त्यामुळे लेखक म्हणतात की मी ऐतिहासिक काळात वावरतो आणि मग नुसती इशारती बरहुकूम कामं होतात आमची. त्यामुळं तुम्हाला मी कधी चहा सांगितलं हे म्हणजे इशाऱ्यावरती बरहुकमेवरती आमची कामं चालतात ते तुमच्या लक्षात आलेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं इतका म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मामूमध्ये माणुसकी ठासून भरलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं अगदी व्यवस्थित होताना दिसतं. पुढे बघा, एकदा मी आणि मामू शाळेच्या व्हरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू फुलला होता. संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही. बघा लेखक म्हणतात की मी असंच एकदा शाळेच्या व्हरांड्यामध्ये बसलेलो होतो आणि मी आणि मामू बसलेलो होतो, गप्पा चाललेल्या होत्या. मग त्यावेळी मामूनी संस्थांच्या वेळी काय काय होत होतं ते सगळं लेखकांना सांगितलेलं आहे आणि त्यावेळेच्या वाड्यावरच्या एक अजब गमती मामू लेखकांना सांगत होता. आणि ह्या सांगण्यात लेखक म्हणतात की 3 तास कधी मागे पडले हे लक्षात आलं नाही. म्हणजे इतका वेळ कसा उलटून गेला हे आमच्या लक्षात आलं नाही. असं हे मामू हे बहुरूपी असणारं व्यक्तिमत्व लेखकांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.